जे बोलतात ते करत नाहीत आणि जे करतात ते बोलत नाहीत अशी शरद पवारांची ख्याती। दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर पवारांनी आज एक विधान केलं। त्यातून पवारांनी एकीकरणाच्या चर्चेला पूर्णविराम दिला असं दिसत असलं तरी सुद्धा तसं मानायचं का हा प्रश्न सुद्धा निर्माण झाला। भाजपसोबत जाणाऱ्यांना सोबत घेणार नाही असं सांगत पवारांनी गांधीजी, शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांच्या बांधिलकीवर भाष्य केलं। त्यांच्या या वक्तव्याचा नेमका अर्थ काय पाहूया या स्पेशल रिपोर्टमध्ये। सत्याच्यासाठी भाजपवर जाऊन बसायचं ही भूमिका कुणी मांडत असेल तर हा विचार काँग्रेसचा विचार नाही। संधी साधू करायचं राजकारण हे आपल्याला प्रोत्साहित करायचं नाही। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का आणि कधी याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात जोरात सुरू होती। मुळात या चर्चेला एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीतून हवा दिली ती शरद पवारांनीच। माध्यमातल्या प्रतिनिधींशी गप्पा मारताना सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांनी एकत्रित बसून निर्णय घ्यावा असं म्हटलं तेही पवारांनीच। त्यानंतर कधी रयत शिक्षण संस्था तर कधी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीच्या निमित्तानं पवार काका पुतणे एकत्र आले। सहकार विभागाच्या कार्यक्रमात तर काका आणि पुतण्यांमधल्या गुफ्तगूनं मनोमिलनाच्या चर्चेला बळ मिळालं। दोन्ही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्येही जोश संचारला। मात्र या चर्चेतली हवा टाचणी मारून काढून टाकली ती सुद्धा पवारांनीच। भाजपसोबत जाणाऱ्यांना सोबत घेणार नाही असं कार्यकर्त्यांसमोर ठणकावत पवारांनी अजितदादांना संधी साधूपणाचं लेबल सुद्धा लावलंय। सत्याच्यासाठी भाजपवर जाऊन बसायचं ही भूमिका कुणी मांडत असेल तर हा विचार काँग्रेसचा विचार नाही। आणि त्यामुळं कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी संबंध हा काँग्रेसच्या विचारात असू शकत नाही। आणि त्यामुळं अशा पद्धतीने संधी साधू करायचं राजकारण हे आपल्याला प्रोत्साहित करायचं नाही आणि त्या दृष्टिकोनातून पावलं हे आपल्याला टाकायचे। विशेष म्हणजे पवारांच्या या वक्तव्यावर अजित पवारांनीही लागलीच प्रतिक्रिया दिली। प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे असं सांगताना अजितदादांच्या चेहऱ्यावर मिश्किल हास्य होतं। काका पुतण्यामध्ये अशी जुगलबंदी रंगलेली असताना दोन्ही राष्ट्रवादीचे नेते मात्र फार काही बोलायला तयार नाही। आता त्या वक्तव्याला वेगळे अन्वय अर्थ निघतात। त्यांनी संधी साधू नेमकं कोणाला म्हटलं तर ते नाव घेऊन म्हटलेलं नाही। सद्यस्थिती आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात NDA मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सहभागी झालेला आहे। केंद्रात आणि राज्यात सुद्धा आम्ही भारतीय जनता पार्टीच्या सोबत आहोत। आम्ही लोकसभा एकत्र लढवल्या, विधानसभा एकत्र लढवल्या, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था सुद्धा एकत्र लढण्याच्या आम्ही तयारीत आहोत। त्यामुळे आदरणीय पवार साहेबांनी काय वक्तव्य करावं हा त्यांचा अधिकार आहे। पवारांच्या आताच्या वक्तव्याचं विशेष वाटण्याचं आणखी एक कारण म्हणजे 10-12 दिवसांपूर्वीच त्यांनी एकत्र येण्याबाबत आपल्याला माहिती नाही असं वक्तव्य केलं होतं। वारंवार बदलणाऱ्या पवारांची वक्तव्य सगळ्यांना संभ्रमात टाकणारी आहे। भाजपशी हात मिळवणी केलेल्या अजितदादांसोबत आता कधीच जाणार नाही हे पवारांनी स्पष्ट केलंय का? आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दोन्ही राष्ट्रवादी स्वतंत्रपणेच लढणार का? अजितदादांसोबत जाण्याबाबत निर्णय घेण्याच्या सुप्रिया सुळेंना दिलेल्या अधिकाराचं मग काय? मनोमिलन व्हायचं असेल तर अजित पवारांनी भाजपची साथ सोडावी असं पवारांनी सुचवलंय का? असे हे प्रश्न पवारांच्या नव्या वक्तव्यामुळे उपस्थित होतात। त्यावर भाजपचं म्हणणं काय आहे तेही पाहूया। भाजप बरोबर 2014 ते 19च्या काळात तुम्हालाच यायचं होतं, तुम्ही चर्चा केली होती।
केवळ चर्चा नाही, त्या काळामध्ये आवश्यक ते युती करण्यासाठी कुठली खाते कुठले विभाग इथपर्यंत गुप्तगू केली होती. थोडं पवारसाहेब आठवा. राहिला विषय त्या दोघांच्या एकत्रित येण्याचा, त्यावर अजित पवारसाहेब त्यांची भूमिका मांडतील. भल्या भल्याना कात्रचा घाट दाखवण्यात वस्ताद असलेल्या शरद पवारांच्या ओठावर जे असतं ते पोटात नसतं अशी त्यांची ख्याती आहे. त्यांच्या राजकीय विरोधकांनाही याची पक्की जाणीव असल्यानं ते पवारांच्या आताच्या वक्तव्याकडे त्याच नजरेतून बघतायत. शरद पवार साहेबांनी जर असं वक्तव्य केलं असेल त्याची मला कल्पना नाही, परंतु भाजप सोडून इतरांबरोबर राहा याचा अर्थ आपण समजू शकतात. शरद पवार साहेब कधीही सरळ मार्गी चाललेले राजकारणी नाहीत, म्हणून त्याचा उलट अर्थ सुद्धा निघू शकतो. पवारांनी आधी राजकारणात आपल्या विरोधकांनाच नाही तर सहकाऱ्यांनाही कात्रचा घाट दाखवलाय. 2014 साली पवारांनी न मागता भाजप सरकारला बाहेरून पाठिंबा देऊन शिवसेनेची कोंडी केली होती. त्याच पवारांनी 2019 मध्ये शिवसेनेला सोबत घेऊन मवियाची सत्ताही आणली. 2019 मध्ये भाजप सोबत सरकार स्थापनेबाबत चर्चा केली होती, ती गुगली होती असं काही वर्षांनंतर पवारांनी सांगितलं, ज्याचं पर्यवसान अजितदादांच्या पहाटेच्या शपथविधीत झालं होतं. 2023 मध्ये पवारांनी राजीनामास्त्र उपसत पक्षातला खुंटा हलवून बळकट करण्याचाही प्रयत्न केला. त्यामुळे आताही पवारांच्या वक्तव्याचा साधा सरळ अर्थ काढायला राजकीय पंडित काही तयार नाही. भाजपमध्ये सत्तेसाठी गेलेल्यांना पुन्हा पक्षात स्थान नाही असं पिंपरी चिंचवडमध्ये बोलताना शरद पवार यांनी आज स्पष्ट केलं. त्यामुळे गेले महिनाभर दोन्ही राष्ट्रवादी एक येणार ही जी चर्चा सुरू होती त्याला आज पूर्णविराम मिळालेला आहे. ऑपरेशन सिंदूर नंतर काँग्रेस आणि ठाकरेंपेक्षा वेगळी भूमिका घेतली ती पवारांनीच. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची बाजू मांडण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळाचं नेतृत्व सुप्रिया सुळेंनी केलं. संसदेत विशेष अधिवेशन बोलवण्याच्या इंडिया आघाडीच्या मागणीपासून पवारांनी दूर राहणंच पसंत केलं. आपल्या वागण्यातून मोदी सरकारशी जवळीक दाखवणाऱ्या पवारांनीच आता भाजप सोबत जाणाऱ्यांना सोबत घेणार नसल्याचं सांगत नक्की कोणती खेळी केली आहे त्याची उकल होण्याची वाट पाहावी लागेल. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.